एक 5-6 महिने होते की ज्याच्यामध्ये निवडणूक हे लागली नाही. निवडणूक ज्या आपल्या जनरल इलेक्शन होत्या त्यावेळेला निवडणुका लागल्या आणि 6 महिने जे आहे ते महाराज जाऊन पुढे 5-6 महिने राहिले होते वारल्यानंतर. त्याला आम्ही सगळे दादांना भेटायला गेलो की पुढच्या 5-6 महिन्यामध्ये कामं झाली पाहिजेत. महाराजांचं काही आमदारपण, डोंगरी विकास निधी, सातारा विधानसभा मतदारसंघातला शिल्लक आहे. सुब्रह पाटील त्यावेळेला कलेक्टर होते. कलेक्टर ऑफिसला दादा आले होते काही याच्यामुळे. मला वाटते दादा त्यावेळेला आपले पालकमंत्री पण होते साताऱ्याचे. तर दादाने सुब्रह पाटलांना अगदी स्पष्ट सूचना दिल्या होत्या शिवेंद्रराजे देतील ती कामं मंजूर करून द्यायची. आमदार मंडळांनी माझ्या सह्यानंतर घ्यायच्या. अशा पद्धतीनं मी काही होतो पदाधिकारी नाही, कुठेही मी काय नगरपालिकेला काही नाही. मी फक्त एक राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाऊसाहेब महाराजांचा मुलगा म्हणून मी त्यांच्याकडे जायचो. दादांनी एवढी ताकद मला दिली, मी काल त्याचा उल्लेख केला. खऱ्या अर्थानं माझ्या राजकारणाची किंवा जी सुरुवात आहे किंवा जो आधार सुरुवातीला आपल्याला लागतो तो आधार माझ्या मागं नक्कीच त्या काळामध्ये संघर्षाच्या काळात अजितदादांचा होता. ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक सुरू झाली, मी राष्ट्रवादीतनं, उदयनराजे भाजपमधून उभे होते. अतिशय अटीतटीची आणि संघर्षाची आणि फार अनेक गोष्टी त्यावेळेला जशी निवडणूक पुढे आली तसं आम्हाला कळलं की सातारा विधानसभा मतदारसंघात पवार साहेबांची सभाच पक्षाकडे दिली गेली. ते झाल्यावर सगळे कार्यकर्ते झाले की अशा याच्यामध्ये जर पवार साहेब आपल्या प्रचाराला इथे आले नाही तर आपल्याला अडचण होणार आणि वेगळा मेसेज लोकांमध्ये जाईल. म्हणून आम्ही दादांना फोन केला, म्हटलं दादा असं झालंय आणि सातारमध्ये सभा पवार साहेबांची दिली गेलेली नाही, हे अडचणीचा विषय होणार. असं जर झालं साहेब जर आल्यानंतर तर तुम्ही काहीतरी याच्यामध्ये करा. दादांनी साहेबांचा प्रोग्राम चेंज करून गांधी मैदानावर म्हणले राजे आता मला येण्यापूर्वी 12 वाजताची सभा मी दिली आहे, तुम्ही म्हणजे काही करून त्यावेळेला सभा आता तुम्ही हे करा. आणि 12 वाजता त्यावेळेला पवार साहेबांची सभा ही शेवटच्या 3-4 दिवसामध्ये साताऱ्यामध्ये झाली. ही वस्तुस्थिती आहे. एवढ्या पद्धतीनं आपल्या बरोबर काम करणारा व लक्ष ठेवणारा नेता हे अजितदादा होते. अशा अनेक विषयांसाठी त्यांच्या आजूबाजूला आम्ही असायचो. हे ज्याला आपण प्रशासनावरची जी पकड आपण त्यांना म्हणतो, ते तुम्हाला एखाद्या वेळेस थोडं खोटं वाटतं पण आम्ही उडमोडी धरणाचं जे हायड्रो इलेक्ट्रिकचं म्हणजे वीज बनवण्याचं जे वीजगृह आहे त्याच्या याच्यासाठी आम्ही कार्यक्रमासाठी सगळे दादांबरोबर तिथं होतो. आणि त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री होते आणि मी, बाळासाहेब पाटील, मकरंदाबा आम्ही सगळे आमदार होतो. आम्ही काय मंत्री नव्हतो, आम्ही सगळे आमदार होतो. आणि दादा तिथे येणार, मुख्यमंत्री तिथे येणार, पण आम्ही उरमोडी धरणावर थांबलो होतो. कराडची बदली ती पण तलाट्याची बदली थोडं त्या कराडच्या राजकारणात बाळासाहेब पाटलांची एंट्री मुख्यमंत्र्यांनी करायचे आदेश दिले होते. आणि काहीतरी त्यांचं स्थानिक निवडणूक होती का काय होती, बाळासाहेबांचं म्हणणं होतं की तो माणूस सुद्धा सध्या त्याच्यामध्ये पाहिजे. आता आपल्याला पण सगळ्यांना माहिती आहे की तलाट्याची बदली जास्तीत जास्त प्रांत, आरडीसी किंवा कलेक्टर त्यावेळेला तिथं कमिशनर होते. दादांनी ते कागद घेतला म्हणजे कमिशनर ही बदली रद्द करून द्यायची. हे कार्यकर्त्यांसाठी तलाट्याची बदलीचं काम दादांनी रेटून कोणाला सांगितलं, कमिशनरला सांगितलं की मला बाकी काय सांगायचं नाही, मला हे आदेश रद्द करून पाहिजे आणि जे सांगतात त्याप्रमाणे झालं पाहिजे. म्हणजे एवढी प्रशासनावरची पकड ही दादांची होती. ते अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतले. मी राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये गेलो आणि भाजपचं सरकार राज्यात सत्तेत होतं आणि कामासाठी नेहमी जायचो. आपल्याला सांगायला हरकत नाही की त्या याच्यामध्ये सातारा शहराचा हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आम्ही दाखल केला होता आणि हा प्रस्ताव मंजूर करायचा का नाही करायचा हा पूर्ण अधिकार राज्य सरकारकडे होता. त्यात कोणच काही करू शकत नव्हतं, पूर्ण अधिकार त्यांच्याकडे होता. आणि अशा याच्यामध्ये मी भाजपचा आमदार असताना सुद्धा दादांनी त्यांच्या ऑफिसमध्ये सकाळी 7 वाजता कोरोनाच्या काळामध्ये सातारा हद्दवाढीचा प्रस्ताव त्यांनी माझ्या हातात दिला. आमच्या दोघांचे फोटो मी आज पण संग्रहात बघितले तर ते मास्क लावून आमच्या दोघांचे फोटो आहेत. हे एवढं
पक्ष इलेक्शन झाले, विषय संपला, शहराचा विकास होतोय, शहराचं चांगलं होतोय, आदेश करून टाका. दादा थांबले नाहीत, दादांनी आदेश करून माझ्या हातात त्यांनी दिले. कोरोनाच्या काळात त्यांनी हा निर्णय सातारा शहराच्या हद्दवाढीचा करून दिला. आज ज्यावेळेला मी पहिल्यांदा निवडणूक लढवली म्हणजे तुम्ही अर्ज भरायचा नाहीये हे कळालं. आम्ही पण जरा आश्चर्यचकित झालो, पण आम्हाला दादांनी सांगितलं होतं सगळ्यांना किंवा त्यांना की तुम्ही अर्ज भरायचा. आणि आम्ही जाऊन परत दादांना भाऊ होते सगळे त्या दिवशी मंत्रालय विधान भवनात, तिथनं दादांना जाऊन नरेंद्र पाटील साहेब भेटले सगळे आणि म्हणजे दादा असा असा निरोप मला वर्ण आलाय की फॉर्म भरू नका. दादांनी त्यावर त्यांना स्पष्ट सांगितलं की मी सांगतो फॉर्म भरायचा, जाऊन फॉर्म भरायचा, कसं होत नाही मी बघतो. आणि नरेंद्र पाटलांनी फॉर्म भरला आणि ते आमदार झाले. म्हणजे ठामपणे भूमिका दिलेला शब्द एकदा जेव्हा तो काही झालं तरी त्यात बदल नाही हे याच्यातनं आपल्या सगळ्यांना दिसून येते की वस्तुस्थिती असं नेतृत्व दादांचं होतं. भाऊंचं तर त्याचं मातुंबरे भाऊंची आठवण, भाऊंचा विषय त्यांच्याकडे काढला, भाऊंना पण माहिती आहे. भाऊंचा विषय काढला की त्यांना भाऊंचा जो मेळ्यातला माझे इलेक्शन झाल्यानंतरचा पहिला डान्स जो होता भाऊ तो दाखवायचा. हे करायला कुठे भाऊ तुम्ही सांगा. भाऊ दिसले की दादाचं येणं असायचं काय मातुंबरे भाऊ काय डान्स परत आपल्या स्टेजवर मालवते त्यावेळेला त्या मेळ्यामध्ये कार्यक्रम सुरुवातीला की मी पहिल्यांदा ज्यावेळेला विधानसभेमध्ये निवडून आलो त्याच्यानंतरच्या सत्काराचा कार्यक्रम ही एवढी जुनी आठवण का होईना पण ती आठवण दादांच्या मनामध्ये भाऊच्या बाबतीतली ताजी होती की आपण यातनं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कार्यकर्त्याबद्दल किती आत्मीयता प्रेम असतं एखाद्या नेत्यामध्ये हे दादांकडनं आपल्याला बघायला मिळतं. आज कोणा जगवणं, ताकद देणं, अनेक आठवणी आपल्या सगळ्यांच्याच आहेत. प्रत्येकाचा कुठं ना कुठं संबंध त्यांच्याशी आलेला आहे. कार्यकर्ता छोटा किंवा मोठा यापेक्षा नेतृत्वाच्या किती जवळ आहे हे महत्वाचं असतं. प्रत्येक कार्यकर्ता हा अजितदादांच्या जवळ होता, त्यांच्यापर्यंत प्रत्येक कार्यकर्ता पोचायचा, ते कार्यकर्त्यांपर्यंत पोचायचे हे अनुभव आपण सगळ्यांनी घेतले. या ठिकाणी आताच अनेक वर्ष नेतृत्वाची आणि कामांची होती आणि अनेक वर्ष त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाने केलं असतं ही वस्तुस्थिती आहे. वक्तशीरपणा, कामाच्या बाबतीत प्रामाणिकपणा, स्पष्ट वक्तेपणा, परखडपणा आणि दिलेला शब्द कामाच्या बाबतीतला पूर्ण करण्यासाठी मग काही करावं लागलं तरी चालेल पण कार्यकर्त्याला, आपल्या पदाधिकाऱ्याला किंवा एखाद्या मतदारसंघाच्या विकासासाठी एखादा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर त्याच्यासाठी कायद्यात बदल करण्याची वेळ आली, शासनाची GR बदलायला लागले तरी चालेल पण ते झालं पाहिजे. या पद्धतीनं काम करणारं अजितदादांचं नेतृत्व होतं. अनेक आमच्या आठवणी आहेत. तर मगाशी नरेंद्र पाटील साहेबांनी त्यांच्या विधान परिषदेच्या बाबतीतला उल्लेख केला. आपल्या सगळ्यांना आम्ही पण त्यावेळेला नरेंद्र पाटील साहेबांबरोबर होतो. सगळेजण आम्ही रामराजांना भेटलो, पाटणकर साहेबांना भेटलो. मला वाटते सगळ्यांना आम्ही जे आपल्या जिल्ह्यात तात्या होते त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं लक्ष्मण तात्या होते आम्ही जाऊन भेटलो. दादांना भेटलो की नरेंद्र पाटलांना जिल्ह्याच्या वतीने यावेळेला विधान परिषदेवर संधी द्या आणि दादांनी आमचं सगळं ऐकून घेतलं. साहेबांनी पण आमच्या त्यावेळेला सगळं पवार साहेबांनी ऐकून घेतलं आणि नंतर ज्यावेळेला उमेदवारी देण्याचे फॉर्म